नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो प्लॉटचा 10 ते 15 दिवसापूर्वी व्हिडिओ दिला होता की ज्याच्यामध्ये आपण मार्च महिन्यामध्ये आपण जी टोमॅटो पिकाची लागवड करणार आहे त्याच्यामध्ये आपणाला सुरुवातीला प्लांटेशन केल्यानंतर ड्रेंचिंगचं नियोजन असेल किंवा कोणत्या आळवण्या घेतल्या पाहिजेत, त्याचबरोबर सुरुवातीला आपल्या प्लॉटची चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली पाहिजे, तसेच कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत की ज्यामुळे आपणाला सुरुवातीला नागाळे असेल, तुडतुडे असतील किंवा थ्रिप्स असेल, त्याचबरोबर जो आक्सा किंवा व्हायरस रोग जाणवतो त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने स्टमची जाडी झाली पाहिजे, जो बुडालगत फुटवा आहे तो मिळाला पाहिजे, त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्लॉटची ग्रोथ ही मिळाली पाहिजे. याच्यासाठी आपण सुरुवातीला कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे ते आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चा केली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपला प्लॉट हा 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान होतो, पहिला घस पडायला किंवा पहिलं ही ज्या पद्धतीने फ्लॉवरिंग निघायला चालू होतं त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे की ज्याच्यामध्ये वाढतं टेम्परेचर असेल, त्याचबरोबर जे आपल्याला ढगाळ वातावरण जाणवत आहे की ज्याच्यामध्ये फुलकळीचं ड्रॉपिंग होणे किंवा अळीवर्गीय कीटक असेल, थ्रिप्स असेल, लाल कोळी असेल, याचं नियंत्रण मिळालं पाहिजे. प्लॉटची ग्रोथ हिचं कंटिन्यू चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी खतांचं नियोजन असेल किंवा फवारण्या ह्या कोणत्या घेतल्या पाहिजेत याविषयी चर्चा करणार आहोत. आता ह्या स्टेजला प्लॉट आला, आपण पहिली फवारणी करू शकतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने अळीवर्गीय कीटक असतील किंवा नागाळे असेल याच्यासाठी तुम्ही डेलिकेटची फवारणी करू शकता. त्याचबरोबर त्याच्यानंतर तुम्ही प्रामुख्याने फ्लॉवरिंग चालू झालं आहे त्याच्यासाठी गोदरेज कंपनीचं डबल हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 मिली, त्याच्यासोबत चिलेटेड कॅल्शियम प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम, चिलेटेड मॅग्नेशियम प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम, त्याच्यासोबत बोरॉन 1 ग्रॅम व रोको 1 ग्रॅम या चारीचं एकत्रितरित्या जर स्प्रे दिला तर कोणत्याही प्रकारचं पानांची कॅनोपी असेल, ग्रोथ असेल, हे कंटिन्यू चांगली राहणार आहे, ड्रॉपिंग होणार नाही, कंटिन्यू फ्लॉवरिंग निघणार आहे, त्याचं सेटिंग होणार आहे. दुसरी फवारणी झाली त्याच्यानंतर प्रामुख्याने तुम्हाला लाल कोळीचा व करप्याचा किंवा करप्याचा शक्यतो प्रादुर्भाव हा जास्त जाणवणार नाही तरीसुद्धा तुम्ही मेरिओन आबेसिन याचा स्प्रे देऊ शकता किंवा तुम्ही ओबेरॉन ॲडमायर याचासुद्धा स्प्रे देऊ शकता की ज्यामुळे थ्रिप्स असेल, लाल कोळी असेल याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे. त्याचबरोबर आता खतांचं नियोजन कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर 13-40-13 मॅग्नेशियम सल्फेट याचं पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता. त्याच्यानंतर 052-34 बोरॉन याचं दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. त्याच्यानंतर पोटॅशियम सोनाईटचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे तुम्हाला जे निघालेलं फ्लॉवरिंग आहे त्याचं सेटिंग होणार आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर फुगवणीसाठी 060-20 असेल, 42-47 असेल किंवा 52-34 असेल या खतांचा तुम्ही आलटून पालटून जर वापर केला तर चांगल्या पद्धतीने प्लॉटची ग्रोथ किंवा चांगल्या पद्धतीने प्लॉट आपणाला डेव्हलप झालेला हा पाहायला मिळणार आहे. आपण पाहू शकता अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर कमी खर्चामध्ये आपल्याला वारंवार कोणत्याही प्रकारची खतं देणं किंवा ड्रेंचिंग करणं, त्याचबरोबर अतिरिक्त फवारण्या या कोणत्याही आपल्याला करण्यासाठी कोणतीही गरज भासणार नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना पांढऱ्या माशीचा हा जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव किंवा जास्त प्रमाणात अटॅक जाणवत असेल तर साधी फवारणी करू शकता. प्रति लिटर पाण्यासाठी धनपिरीत 1 ग्रॅम किंवा कोणत्याही कंपनीचं ॲसिटामाप्रिड मग टाटा मानिक घेऊ शकता, धनपिरीत घेऊ शकता प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम, त्याच्यासोबत रोगार हे प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 मिली, त्याच्यासोबत चांगलं सिविड घ्या, बायोविटा घेऊ शकता, बायोझाईम वापरू शकता किंवा तुम्ही वेलाग्रो कंपनीचं मेगाफॉलसुद्धा वापरू शकता. याचा जरी स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने पांढरी माशी असेल, तुडतुडे असतील याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे. वाढत्या तापमानामध्ये किंवा वाढत्या टेम्परेचरमध्ये तुम्हाला प्रामुख्याने झाडावर ट्रेस येणे किंवा वाट्या होणे ही जी समस्या जाणवत आहे ती जाणवणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करा. स्प्रेच्या माध्यमातून सिलिकॉन असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा एखादं चांगलं सिविड हे जर तुम्ही देत राहिला तर चांगल्या पद्धतीने पानांची कार्यक्षमता चांगला राहणार आहे व कोणत्याही प्रकारच्या पानांच्या उलट्या दिशेने वाट्या होणे किंवा आकसणे ही कोणतीही समस्या तुम्हाला हा जाणवणार नाही. तर चला, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.